पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 12 तासात घरफोडीचा गुन्हा उघड, 2 विधी संघर्षित बालके ताब्यात, 100% मुद्देमाल जप्त। फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासात छडा लावत 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलंय। दिनांक 4 जुलै रोजी रात्री 10 ते दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 7:30 या कालावधीत उरळी देवाची येथील भाजी मंडई परिसरातील SS मोबाईल शॉप या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। चोरट्यांनी 14 मोबाईल फोन, 11 एअरबड्स, 3 स्मार्टवॉच, 5 पॉवर बँक तसेच दुरुस्तीसाठी आलेले विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 62,745 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 282/2026 दाखल करण्यात आला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान उरळी देवाची येथील स्मशानभूमी परिसरात काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरणारे 2 अल्पवयीन दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्या बॅगची झडती घेतली असता चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल आढळून आला। चौकशी दरम्यान दोघांनी SS मोबाईल शॉपीमध्ये घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली। तपासात हे दोघंही विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत चोरीस गेलेले 14 मोबाईल फोन, 11 एअरबड्स, 3 स्मार्टवॉच, 5 पॉवर बँक तसेच इतर मोबाईल फोन असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याची 100% उकल करण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आलंय। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खंडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, बापूसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस फौजदार हरी कदम तसेच सतीश काळे, सुनील कांबळे, वैभव भोसले, विभीषण कुंटेवाड, प्रसाद कोरडे, विशाल हराळे, सचिन गावडे, योगेश गायकवाड, नितीन सोनवणे, विनायक पोमन आणि गणेश शिंदे यांच्या पथकानं केली आहे।